वाह, क्या मच्छी काट, काय माशा कापल्या जाय. वाह, माशा कापून झाल्या आता. 3 महिला माशा कापल्या त्यांनी. आता त्याचे पीस पीस केले. हां, आता त्या धुवून काढणारी मासे चांगला साफसफाई करणार. एका भगोनीमध्ये त्यांनी पाणी टाकून चांगल्या माशा साफ करीत आहेत. आता त्याच्यात मीठ टाकले, हळद, मीठ, हळद, माशी मिक्स हाताने मिक्स करते. आता चांगल्या पद्धतीने मिक्स करून झाले. कांदा कापण्यापुढे मुलं, लहान मुलं माशा खाण्यासाठी आता चुलीवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकताय. आता गरम झालं की सरसूचं तेल आहे ते एक एक पीस हा तळून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने पीस तळून सगळे पीस तळण्यात आली. आता कांदा कापते एक महिला. पीस आता तळून झाले, तळणं चालू आहे. आता पीस बाहेर काढून, तळलेले पीस हे बाहेर काढून घेतात. खूप असे छान तळून घेतले. चांगले तळले. आता लसूण फ्राय चांगल्या पद्धतीने लसूण फ्राय करून घेतला त्यांनी. लसूण फ्राय चालू. वाफून आता पुन्हा तेल टाकलं. अद्रक पेस्ट, मसाला, कांदा, कापलेला कांदा हा चांगला तळून घेतला. तळून झाला. मसाला, आणखी काही मसाला पेस्ट, मिरची, वाळलेली मिरची पीस, लसूण फ्राय, पाणी समप्रमाणात पाणी टाकलं त्याला आणि वरच्या बाजूने पीस सोडून दिली. चांगली उकळी येईपर्यंत ठेवणार द्यावं. त्या चांगल्या पद्धतीने हलवून उकळी आली किंवा कढई खाली उतरून घेणार. निर्णयाला आता कढई खाली उतरून घेतात. आता बच्चे कंपनी ही जेवणासाठी बसली. भात
सर्वांना पाणी वाढणार. सर्वांना केळीचे पानं वाटताय. नंतर त्या पानावर पाणी धुवून काढण्यासाठी पाणी सुटताय. पाणी सगळ्यांची धुवून झाली. ही शेतातील सर्व लोकांची पार्टी, मच्छी पार्टी. सर्वांना मीठ वाढताय का ते म्हातारडाला बसवली होती. त्यालाही केळी पाणी दिलं. आता भात सर्वांना मच्छी वाटप माश्या कापल्या त्यांनी. आता त्याचे पीस केले. आता त्या धुवून काढणारे मासे चांगला साफसफाई करणार. त्यांनी आता त्याचे पीस केले. आता त्या धुवून काढणारे मासे चांगला साफसफाई करणार. एका भगोनीमध्ये त्यांनी पाणी टाकून चांगलं माझ्या साफ करीत आहे. आता त्याच्यावर मीठ टाकून मीठ हळद माशी मिक्स करते. आता चांगल्या पद्धतीने मिक्स करून झालं. कांदा कापणं सुरू आहे. मुलं लहान मुलींनी माश्या खाण्यासाठी आता चुलीवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकताय. आता गरम झालं तेल. सरसूचं तेल आहे ते. एक पीस